भिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीची चटणी कशी करायची ते बघतो। 1 वाटी इथं मी डाळ घेतलेली आणि डाळ स्वच्छ पाण्याने धुवून काढलेली, 2-3 वेळेस धुवून घ्यायची आणि पाण्यामध्ये डाळ भिजू घालायची। याच्यावरती प्लेट ठेवायची आणि 4 तास डाळ भिजून द्यायची। 4 तास डाळ भिजली, डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे। ही डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायची। याच्यामध्ये थोडासा लसूण टाकायचा आहे, 2-4 पाकळ्या, 1 चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतायचं आणि डबल मिक्सरला फिरून घ्यायचं आहे। अशी पेस्ट काढून घेतलेली आहे। आता तडका मारून घ्यायचा। गॅसवर कढई गरम करायला ठेवली, तेल ओतलं याच्यामध्ये। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, काळे मिरे, कढीपत्ता, कोथिंबीर। हे तडका डाळीच्या पेस्टमध्ये ओतून घ्यायचा आहे। असं डाळीला तडका मारून घ्यायचा, सगळीकडे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बुडापर्यंत हलवून घ्यायचे, तेल बुडापर्यंत पोहोचू द्यायचं। हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं।